सर्व शेतकरी मित्रमैत्रिणींचे डिजिटल शेतीशाळेत स्वागत आहे. दोस्त हो, पेरणी झाली आणि पीक उगवून आलं की शेतकऱ्याचा काही काळ मस्त सुखाचा जातो. चला, पेरणीचा आणि पावसाचा मेळ बरोबर साधला. पेरलेलं बी धरतीच्या पोटातून उगवून आलं. उगवण्याची लढाई तर त्यानं जिंकली, म्हणून शेतकऱ्याचं मन जरा हलकं हलकं होतं. पण शेतकऱ्यापुढची चिंता काही केल्या मिटत नसते. बरोबर बोलला सर तुम्ही. उगवलेल्या पिकावर कधी त्या मसनळ्या मेल्या किडीचा हल्ला होईल आणि कधी पिकावर डल्ला मारला जाईल याची चिंता लेस सतावत असते बघा. अगदी मनापासून बोललात का तुम्ही. किडीचा हा ताप शेतकऱ्याच्या थेट डोक्यात शिरतो आणि मग ही डोकेदुखी मिटवण्यासाठी शेतकरी काय करतो तर थेट झालातले झाल रासायनिक कीटकनाशक आणतो आणि पिकावर फवारतो. हे करूनच मग तो मोकळा श्वास घेतो. परंतु मित्रमैत्रिणींनो, शेतात रसायनांचा, विशेषतः रासायनिक कीटकनाशके व तणनाशके यांचा अतिरेकी वापर केल्यामुळे त्याचे काय काय विपरीत परिणाम होऊ शकतात हे तुम्हाला माहितीच आहे. पहिले म्हणजे या फवारण्या करताना बऱ्याचदा शेतकऱ्यालाच अपाय होतो. मळमळायला होतं, चक्कर येते, डोकं दुखायला लागतं. कारण शेवटी रासायनिक कीटकनाशके किंवा तणनाशके हे म्हणजे विषारी रसायनच आहेत. याच विषाचा अंश शेतातील फळे, भाजीपाला, अन्नधान्य यामध्ये जात असल्याने मानवी आरोग्यालाही धोका निर्माण होण्याची शक्यता असते. मातीचा पोतही यामुळे हळूहळू ढासळत जातो. मित्र कीटकांची संख्याही घटते. शिवाय तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, कधीकधी तुम्ही एकच कीटकनाशक एकामागून एक हंगामात फवारत जाता, पण कीटकनाशक फवारूनही कीड काय जात नाही. का बरं? कारण किडीची प्रतिकारशक्ती वाढते आणि ती मुजोर होते. अशा मुजोर झालेल्या किडीचा बंदोबस्त करायला मग शेतकऱ्याला आणखी झाल आणि महागडी कीटकनाशके वापरावी लागतात. यामुळे निसर्गाची हानी होते आणि उत्पादन खर्चातही वाढ होते. कीडही आणखीच मुजोर होते. मग आणखी जहाल कीटकनाशके आणावी लागतात. मग याच दुष्ट चक्रात शेतकरी अडकत जातो. त्याच्या डोळ्यापुढे दुसरा मार्गच त्याला दिसत नाही आणि म्हणूनच इच्छा असूनही या चक्रव्यूहातून बाहेर पडणं त्याला अशक्य होऊन बसतं. यावर काही उपाय आहे का? नक्कीच आहे. हा उपाय म्हणजे इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट, म्हणजे थोडक्यात IPM. सर, MMS म्हणजे थोडक्यात मराठीमध्ये सांगा. सांगतो. यालाच मराठीत म्हणतात एकात्मिक कीड व्यवस्थापन. एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणजे नक्की काय? तर नीट ऐका. मानवाला व सृष्टीला कमीत कमी इजा होईल आणि शेतकऱ्याचा खर्चही कमी होईल यासाठी निसर्गाची मदत घेऊन, किडीचं जीवनचक्र समजून घेऊन कीड व्यवस्थापनासाठी केलेल्या उपाययोजनेला एकात्मिक कीड व्यवस्थापन असं म्हणतात. अहो काय सर, याच्यापेक्षा ते इंग्लिशच बरं होतं. काय गोल गोल चकली तळताव? जरा बर्फीवानी सरळ सरळ सांगा की. काळजी करू नका अक्का. आता बर्फीवाने अगदी सरळ सरळ सांगतो. चला, एका उदाहरणातून हे समजून घेऊया. समजा तुमचं सगळं काही एकदम मस्त सुरू आहे. धंदा पाणी, पैसा अडका सगळं ठीकठाक आहे. तब्येत एकदम ठणठणीत आहे. पण शरीर म्हटलं की त्यात काहीतरी बिघाड होऊन तुम्ही आजारी पडायची शक्यता नाकारता येत नाहीच. मग या दृष्टिकोनातून तुम्ही काय करता? आपलं आरोग्य नशिबाच्या हवाली सोडून देता का? अजिबात नाही. सर्वप्रथम आपण आजारी पडूच नये यासाठी शक्य त्या सर्व गोष्टी करतो. चांगला सकस आहार घेतो. बाहेरचे पदार्थ खायचा किती मोह झाला तरी त्याचा अतिरेक टाळतो. नियमित व्यायाम करतो. आता एवढं सगळं करूनही जर समजा आपल्याला एखादा आजार झाला तर प्रथम आजाराची लक्षणे हेरून लगेच काही घरगुती उपाय करून तो ठीक करता येईल का हे आपण बघतो. आजार घरी ठीक होण्यासारखा नसेल तर मगच
आपण दवाखान्यात धाव घेतो. डॉक्टर तपासणी करून आपल्याला प्रथम औषधे देतात. आता ही गोळ्या औषधं घेऊनही आजार बरा होत नसेल तर औषधाचा डोस वाढवला जातो. तरीसुद्धा काही फरक पडत नसेल तर मग शेवटचा उपाय म्हणून डॉक्टर योग्य ते ऑपरेशन करायला सुचवतात. मग नाईलाजाने आपण ते ऑपरेशन करून घेऊन आजारापासून एकदाची सुटका मिळवतो. इथे मला सांगा, आपण आजारी पडल्या पडल्या थेट ऑपरेशन थिएटरमध्ये जातो का? नाही ना. इतर सगळे उपाय संपल्यावरच आपण ऑपरेशनच्या शेवटच्या पर्यायाकडे वळतो. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पॉइंटाचा मुद्दा असा आहे की कीड व्यवस्थापनाचेही असेच आहे. कीड दिसली रे दिसली की थेट रासायनिक कीटकनाशक फवारणे म्हणजे आजारी पडल्या पडल्या ऑपरेशन थिएटरमध्ये धाव घेण्यासारखंच आहे. मला सांगा, या उदाहरणाप्रमाणेच आपल्या शेतात कीड यायची वाट न बघता ती येऊच नये यासाठी आपल्याला काही उपाययोजना करायला नको का? अहो, नक्कीच करायला हवी. जर कीड आलीच तर ती आल्याची सूचना आपल्याला तात्काळ मिळावी यासाठी सुद्धा काही बंदोबस्त करायलाच हवा. आणि जर कीड आल्याची सूचना मिळालीच तर मातीला मित्र कीटकांना धोका न पोचवता तिला पळवून लावण्यासाठी काहीतरी करायला हवं. आणि सरतेशेवटी हे सर्व उपाय करून झाल्यावरही जर कीड जाता जातच नाहीये, पिकाचे भले मोठे नुकसान करून आपल्या खिशाला मोठे भोग पाडायलाच ती बसली, तर मग आणि मगच शेवटचा रासायनिक कीटकनाशकाचा पर्याय निवडायला हवा, हो की नाही? मग झालं तर हेच तर आहे एकात्मिक कीड व्यवस्थापन. अरे वा सर, आत्ता लक्षात आलं बघा. आपण स्वतः असो किंवा वावरातली पिकं, आजारी पडल्या पडल्या लगेच त्या ऑपरेशन थिएटरच्या नादी लागायचं नाही. अगदी बरोबर सांगितलं अक्का तुम्ही. एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये निसर्गाला आणि मानवाला कमीत कमी हानी पोचवून कमीत कमी खर्च करून पिकाच्या वाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यावर कीड व्यवस्थापन करता येईल अशा अनेक सोप्या पण प्रभावी उपाययोजना आखल्या जातात. चला तर प्रथम या एकात्मिक कीड व्यवस्थापनामागची काही तत्वे जाणून घेऊया. पहिले तत्व म्हणजे आपले शेत हे काही वेगळे नसून ते भोवतालातील निसर्गाचाच एक भाग आहे. अहो, शेत म्हणजे या धरतीचा एक तुकडाच आहे की नाही? आपण आपल्या सोयीसाठी हे माझं शेत, हे तुझं शेत असं म्हणतो, पण निसर्गासाठी सगळं सारखंच. आकाशात उडणारा पक्षी कधी शेताचे धुरे मानतात का? बरसणारा पाऊस कधी भेदभाव करतो का? आमच्या धुऱ्यावरचं झाड असू द्या की तुमच्या, त्याच्या सावलीत बसलं की थंडगार वाटतंच की नाही? आणि विहिरीतलं पाणी प्या किंवा जंगलातल्या ओढ्याचं, तहान भागतेच की नाही? फक्त शेतच नाही तर आपण सगळी माणसं म्हणजे सुद्धा निसर्गाचाच एक घटक आहोत, हे सुद्धा लक्षात ठेवायला हवं. निसर्गाशी असलेल्या एकरूपतेचं, नात्याचं हेच भान एकात्मिक कीड व्यवस्थापनात ठेवलं जातं. माती, हवामान, सूक्ष्मजीव, कीटक, पिकं अशा निसर्गातील विविध घटकांचा परस्पर संबंध लक्षात घेऊनच उपाययोजना आखल्या जातात. दुसरं तत्व म्हणजे शेतातील पिकांचे सातत्याने बारकाईने निरीक्षण करणे यावर विशेष भर दिला जातो. पिकापाशी जाऊन घटकाभर बसलं, त्यांना जरा निहाळलं की आपसुकच ती स्वतःच आपल्याशी बोलू लागतात. सगळी अन्नद्रव्ये व्यवस्थित मिळत आहेत की नाही? कुठली कीड त्रास देत आहे का? पाणी कमी जास्त होत आहे का? ही सर्व माहिती पानाफुलामधून, रंगागंधाच्या भाषेतून पिकं आपल्यापर्यंत पोचवत असतात. आपण फक्त बारीक नजरेने ती हेरली पाहिजे. तिसरे तत्व म्हणजे किडीच्या जीवनचक्राचा सखोल अभ्यास केला जातो. अहो, शत्रूला जर पळवून लावायचं असेल तर त्याची बलस्थाने कोणती, त्याचे विकनेस कोणते याविषयी सर्व माहिती असायला नको का? असायलाच हवी. अहो, हेच तर यामागचं विज्ञान आहे. आणि शेवटचे म्हणजे उपाययोजना या आर्थिक आणि पर्यावरणीय या दोन्ही बाबी लक्षात ठेवूनच आखल्या जातात. शेतमाल हा मानवी आरोग्याला घातक ठरू नये याकडे लक्ष दिले जाते. इतर सर्व उपाय करूनही जर कीड आटोक्यात आलीच नाही आणि त्यामुळे आर्थिक नुकसान ओढावणार असेल तर शेवटचा पर्याय म्हणून रासायनिक कीटकनाशकाकडे पाहिले जाते. त्यातही पर्यावरणाला व मानवी जीवनाला कमीत कमी घातक ठरेल
असेच रासायनिक कीटकनाशक निवडून त्याचा मर्यादित वापर केला जातो. म्हणजे पडला आजारी की त्याला थेट ऑपरेशन थिएटरच दाखवायचं असं अजिबात केलं जात नाही. ॲज लिटिल ॲज पॉसिबल ॲज मच ॲज नेसेसरी, म्हणजेच जेवढं शक्य तेवढं कमी आणि जेवढी गरज अगदी तेवढंच हे तत्त्व पाळलं जातं. तर मित्रमैत्रिणींनो, या सर्व तत्वावर एकात्मिक कीड व्यवस्थापनाची कार्यप्रणाली आधारलेली आहे. अरे वा सर, हे एकात्मिक कीड व्यवस्थापन तर लेच भारी वाटून राहिलं. सगळं कसं तत्वाला धरूनच, जास्त इकडे नाही का तिकडं नाही. मी तर लेच इम्प्रेस झाले. अरे वा, चला आता मित्रमैत्रिणींनो, एकात्मिक कीड व्यवस्थापनात ज्या भन्नाट उपाययोजना केल्या जातात त्यांची माहिती तर आपण पुढील काही व्हिडिओजमध्ये सविस्तरपणे घेणारच आहोत. परंतु इथे या उपायांची एक झलक पाहूया. यामध्ये प्रामुख्याने आहेत मशागतीय कीड नियंत्रण, कार्यप्रणालीय म्हणजेच मेकॅनिकल कीड नियंत्रण, यालाच यांत्रिक कीड नियंत्रण असंही म्हणतात, जैविक कीड नियंत्रण आणि शेवटी रासायनिक कीड नियंत्रण. अहो सर, मी काय म्हणते, SMMS म्हणजे थोडक्यात सिंपल मराठीमध्ये सांगा. घाबरू नका, सोप्या भाषेत सांगतो. मित्रमैत्रिणींनो, किडीचे जीवनचक्र लक्षात घेऊन हे उपाय आखले गेले आहेत. आता किडीच्या वेगवेगळ्या अवस्था कोणत्या? अंडी, अळी, कोश आणि पतंग. तर किडीला तिचे हे जीवनचक्र पूर्ण करूच द्यायचे नाही. आपण नेहमी किडीच्या एक पाऊल पुढेच राहायचे. प्रत्येक टप्प्यावर तिचा वेळीच बंदोबस्त करायचा, म्हणजे कीड लवकर आटोक्यात येईल. बरोबर की नाही? म्हणूनच एकात्मिक कीड व्यवस्थापनाचे काम हे मशागतीपासूनच सुरू होतं. उदाहरणार्थ नांगरणी. आम्ही पूर्व मशागतीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं बघा, नांगरणीचा संबंध थेट कीड नियंत्रणाशी आहे. म्हणून आपण जर कडक उन्हात चांगली खोलवर योग्य पद्धतीने नांगरणी केली तर शेतात असलेले अळीचे कोश, हुमण्या उघडे पडून उन्हामुळे मरतात किंवा पक्षी त्यांच्यावर ताव मारतात. हे तर फक्त एक उदाहरण झालं. मशागतीच्या टप्प्यावरच्या अशा अनेक गोष्टी आपल्याला करता येण्यासारख्या आहेत. याविषयीची माहिती आम्ही तुम्हाला बियाणे निवड, बीज प्रक्रिया तसेच कीड नियंत्रणाची पूर्वतयारी या व्हिडिओजमध्ये दिलेलीच आहे. याचबरोबर किडीच्या वीक पॉईंटचा फायदा उचलत त्यांचा बंदोबस्त आपल्याला करता येतो. म्हणजे बघा, काही कीटकांना विशिष्ट रंग आवडतात. तो रंग दिसला की ते वेड्यासारखे त्याकडे धाव घेतात. काहींना प्रकाशाचं भलतंच आकर्षण असतं. लाईट बल्ब दिसला की त्याच्याकडे आकर्षित होतात. किडींच्या या वीक पॉईंटचा आपण त्यांच्या विरोधात वापर करू शकतो. आणि हो, वयात आले की नर आणि मादी किडीचे मिलन होणारच. त्यातून शेकडो अंडी तयार होतात. पण जर आपण हे मिलनच होऊ दिले नाही तर भविष्यातील शेकडो आळ्या आपोआप आटोक्यात येतील. अशा अनेकविध भन्नाट युक्त्या आपल्याला आखता येतात. या युक्त्या इतक्या भारी आहेत की तुम्ही रात्री गाढ झोपेत असताना सुद्धा या एखाद्या पहारेकऱ्याप्रमाणे तुमच्या शेतात सतत पहारा देत राहतात. याचबरोबर दोस्त हो, शत्रू कीटक आपल्या पिकांना त्रास देतात. परंतु या शत्रू कीटकांनाही त्रास देणारे, त्यांचा फडशा पाडणारे सुद्धा आपले मित्र कीटक आहेतच की. मग या मित्रांचा नीट पाहुणचार करून शेतात त्यांची संख्या वाढवूनही आपण शत्रू कीटकावर नियंत्रण मिळवू शकतो. बरोबर सर, हे म्हणजे तसंच आहे. आपण नाही का लहानपणी भांडण झाल्यावर म्हणायचो, ए गप बस, नाही तर माझ्या मोठ्या बहिणीला बोलून आणते आत्ताच, ती मग तुझ्या झिंजाच उपटती की नाही बघ. बरोबर आहे अक्का तुमचं. दोस्त हो, याच्या जोडीला कीड नियंत्रणासाठी विविध जैविक कीटकनाशकेही आहेतच की. याची माहिती तुम्हाला पुढच्या काही व्हिडिओजमध्ये मिळेलच. हे सर्व उपाय केले की कीड आटोक्यात येईलच. पण समजा एवढं करूनही जर कुठली दांडरट कीड पिकावर आलीच तर मग काय करावे? एकात्मिक कीड व्यवस्थापन याबाबत आपल्याला काय सांगतं? मग काय, ऑपरेशन. काही इलाजच नाही ना त्याला. बरोबर. दुसरा काही उपाय उरला नसतानाच शेवटी एक निरोपाय म्हणूनच रासायनिक कीटकनाशकांचा मर्यादित वापर करता येईल. पण यासाठी सुद्धा
त्यातल्या त्यात कमी विषारी कीटकनाशक निवडावे आणि त्याची मात्रा ही विद्यापीठाने केलेल्या शिफारशीनुसारच असावी. तर मित्रमैत्रिणींनो, ही होती एकात्मिक कीड व्यवस्थापनातील विविध उपाययोजनांची एक झलक. नाही, झलक तर मस्त होती सर, पण जरा खर्चाचं बोला की. अहो बोलतो की, या उपाययोजना फार खर्चिक आहेत का? नक्कीच नाही. हे स्वस्तात होणारे उपाय आहेत. अहो, एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या सिद्धांतातच शेतकऱ्याचा कमीत कमी खर्च व्हावा याचा विचार केला जातो. यातले बरेचसे उपाय तर तुम्ही अगदी घरच्या घरी करू शकता आणि या उपायामुळे भविष्यातील रासायनिक कीटकनाशकाच्या फवारणीवर होणारा खर्चही मोठ्या प्रमाणावर वाचतो. अरे वा, म्हणजे डोकं खर्च करायचं, पैसे नाही. एकदम झकास बोललात अक्का तुम्ही. मित्रमैत्रिणींनो, इथं एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. हे शेत माझं, हे तुमचं, हे आपल्याला कळतं, पण किडीला हे कळत नाही. वेळ पडली तर शेताचा सातबारा उताराच कीड खाऊन फस्त करू शकते. तर पॉइंटाचा मुद्दा असा की एकात्मिक कीड व्यवस्थापन जर यशस्वी व्हायचे असेल तर एका भागातील सर्व शेतकऱ्यांनी त्याचा अवलंब करायला हवा. सगळ्यांनीच ते अंगीकारले तर त्याचा सर्वांना खूपच चांगला रिझल्ट मिळेल. सगळं गाव जर एकत्र आलं तर कुठलीच गोष्ट अशक्य नसते. याचा अनुभव आपल्याला जलसंधारणाच्या कामातून आलेलाच आहे. हाताची बोटं वेगवेगळी असली, त्यामध्ये फटे असल्या की पाणी हातात थांबत नाही. पण हीच बोटे जवळ येऊन एकसंग झाली की हाताची ओंजळ होते आणि मग पाणीही त्यात थांबते. म्हणून किडीला जर तुमच्या गाव शिवारातून हद्दपार करायचा असेल तर सगळ्या गावाने एकत्र यायला हवे. सगळे मिळून किडीच्या मार्गात उभे ठाकले की किडीची एंट्री व्हायला कुठे फटच राहणार नाही. आलं लक्षात? ते समजा जब्बर लक्षात आलं सर. पण एक विचारायचं होतं, हे एकात्मिक कीड व्यवस्थापन इतकं भारी आहे तर समजे लोक करत का नाही तो? शंका एकदम बरोबर आहे अक्का तुमची. एकात्मिक कीड व्यवस्थापनाचं विज्ञान तर एकदम कडक आहे. ते प्रत्यक्षात शेतात उतरवून तपासून पण बघितलं गेलं आहे. पण त्याचं काय आहे ना, याचा प्रसार फार झालेला नाही. त्यामुळे लोकांमध्ये याबाबत जागरूकताच नाही आहे. म्हणूनच याचा वापर हा फारसा होताना दिसत नाही. यासाठी लागणारी सामुग्रीसुद्धा उपलब्ध तर होते, पण त्यासाठी जरा शोधाशोध करावी लागते. कारण त्याची मागणीच कमी आहे हो. मग पुरवठा तरी कसा होणार? आता समजा एखाद्या संपूर्ण गावाने जर एकत्र येऊन कृषी विज्ञान केंद्र किंवा कृषी सेवा केंद्रात या सामुग्रीची मागणी केली तर मग बघा कसा झटदिशी पुरवठा होतो ते. बरोबर ना? हेही हळूहळू होईलच की, हो की नाही? होईल, समज होईल. माय तर पक्क लक्षात आले. आता मीच गावात त्याचा प्रसार करते बघा. म्याच या व्हिडिओमधून काय शिकले ते सांगते, ऐका तुम्ही. किडीचा बंदोबस्त करण्यासाठी हे एकात्मिक कीड व्यवस्थापनाची आयडिया लय चांगली आहे. माती, पाणी, वारा, आपलं शेत, त्यातली पिकं आणि जगणारे जीव या समद्याचा विचार करून सगळे गुणागोविंदानं राहतील अशा शकला लढवलेल्या आहेत. करायला समज सोपं आहे आणि खिशाला बिले ताण पडत नाही. म्हणून दिसली कीड की उचलला त्या फवारणीचा पंप, असं करू नये. डोकं थंड ठेवावं माणसानं. पहिले बाकीचे समजे भारीतले भारी उपाय करून पाव. सगळ्या गावानं एक होऊन किडीच्या आड यावं. मग ती कीड तोंड काळा करून जातेच बघा निघून. वा का वा. तर मित्रमैत्रिणींनो, आता किडीचा होईल हल्ला आणि पडेल पिकावर डल्ला या चिंतेने हवालदिल न होता डोकं जरा थंड ठेवा. एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या भात्यातील अनेक चमत्कारी बाण आता आपल्याला प्राप्त होणार आहेत. ही तर फक्त सुरुवात आहे. या बाणांचा अगदी अचूक वापर प्रत्यक्ष कसा करायचा याची माहिती आम्ही तुम्हाला पुढील व्हिडिओजमध्ये देणारच आहोत. तेव्हा सज्ज व्हा. आणि हो, आता टेन्शन किडीला घेऊ द्या. तुम्ही टेन्शन घेऊ नका, हसत खेळत शिका.